राज्यामध्ये सातत्यानं शिक्षकांकडे जी असलेली अशैक्षणिक कामे आहेत ती काढावीत आणि आम्हाला विद्यार्थ्यांना फक्त शिकवण्याचं काम ठेवावं यासाठी सभापती महोदय वेळोवेळी अनेक शिक्षक संघटना अनेक आमचे सर्व शिक्षक लोकप्रतिनिधी सुद्धा वारंवार शासनाकडे पाठपुरावा करतात सभापती महोदय। एवढंच नव्हे तर मागे झालेल्या राज्य शिक्षक पुरस्कार वितरण समारंभामध्ये सुद्धा मंत्री महोदयांचं मी लक्ष अधोरेखित करू इच्छितोय की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की यापुढे कुठलंही शिकवण्याशिवाय इतर कुठलंही काम शिक्षकांना लावण्यात येणार नाही। सभापती महोदय आता तर कहरच केलाय, कुत्र मोजायचं काम दिलंय शिक्षकाला सभापती महोदय। एक प्रकारे मोठा अपमान शिक्षकाचा सभापती महोदय या ठिकाणी केलेला। हे परिपत्र कोणी काढलं कुत्र मोजायचं? याच्यावर आपण या खात्याचे पालक म्हणून काय कारवाई करणार आहात? त्यांना जबाब विचारणार आहात का नाही तुम्ही? शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी राज्यामध्ये सभापती महोदय आचार्य देवोभव आपण म्हणतोय शिक्षकाला, हे मानाचं स्थान आपण एकीकडे देतोय आणि त्यांना कुत्र मोजायचं काम लावतोय। हे तर जाऊ द्या सभापती महोदय, इतर सगळी जी अशैक्षणिक कामे, निवडणूक आली की आमचा शिक्षक दिसतो, जिल्हा परिषद निवडणूक आली आमचा शिक्षक दिसतो, यादी दुरुस्त करायची आली मतदार यादी आमचा शिक्षक दिसतोय। त्या ठिकाणी सभापती महोदय ते आपले स्वच्छतागृह मोजायचे शिक्षक दिसतोय सभापती महोदय। म्हणजे इतके महसूलकडी यंत्रणा आहे, बाकी एवढ्या खात्यामध्ये कर्मचारी आहे जे बसून असतात, त्यांना काम नसतं, यांना का नाही कामाला लावत सभापती महोदय? आता निवडणुकीमध्ये तर सभापती महोदय एकच मिनिटात सभापती महोदय याची धाकता मी आपल्या लक्षात आणू इच्छितो। आपण पण शिक्षक आहात। आता एका शाळेमध्ये 60 शिक्षक, 45 शिक्षक कालच्या निवडणुकीच्या कामाला घेतले जिल्हा परिषदच्या। 15 शिक्षकावर 2000 मुलं कशी सांभाळायची, कसं त्या ठिकाणी संचालन करायचं? एका वर्गात 60 50 मुलं असतात सभापती महोदय, कशी शाळा चालवायची सभापती महोदय? आणि त्यांना विनंती केली कलेक्टरला तर लगेच सांगतात तुमच्यावर पोलीस गुन्हे नोंद करू म्हणून, भीती दाखवतात सभापती महोदय। म्हणून ही भाषण नाही सभापती महोदय, हे पोटतिडकीनं मी या ठिकाणी मानतोय की एकीकडे तुम्ही आमच्याकडून गुणवत्तेची अपेक्षा करता, तरी सुद्धा हे सगळं काम करून माझा शिक्षक ज्यादा तास घेऊन विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतो, कारण विद्यार्थी आमचं दैवत आहे, विद्यार्थी आमचं दैवत आहे सभापती महोदय। त्यांच्यामुळे शाळा आहे आणि शाळेमुळे आम्ही आहोत, हे कधी आम्ही विसरत नाही सभापती महोदय। म्हणून या निमित्तानं माझी आपल्याला विनंती आहे, मंत्री महोदयांनी माननीय मुख्यमंत्री सोबत बैठक घ्यावी, आम्हाला बोलवावं आणि याचा सोक्षमोक्ष लावा मंत्री महोदय। आपण जाणकार आहात त्याच्यामधले, याचा नुसतं उत्तर देऊन वेळ मारून देऊ नका, आपण याचा सोक्षमोक्ष लावा की यापुढे येणाऱ्या शैक्षणिक वर्ष 26-27 मध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याशिवाय कुठलंही काम शिक्षकाला दिलं जाणार नाही।